दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. आपण घाई गडबडीने वर्गाला बसलो असू. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. संपूर्ण देहाचं निरीक्षण पावलापासून मस्तिष्कापर्यंत. शरीरातला प्रत्येक स्नायू, सांधे, पेशी शिथिल. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. दोन्हीही हातांची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. मान मध्यभागी आहे. शारीरिक स्थिरता. हळूहळू जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेताना होणारा थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. आंतरिक सजगता. एक ओंकार साधनेला सुरुवात करण्यापूर्वी शरीर मनाने स्थिर होऊया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊन उच्चार. करूया कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाळी फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत. स्टॉप द ऍक्शन. काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत या श्वासासोबत. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या सगळ्या व्याधी, दुखणी, आळस या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. शरीर मनाने स्थिर होऊन आपण साधनेला सुरुवात करीत आहोत. प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा, पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित सदावण. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स, प्राणस्पंदन. तिथे आपलं मन केंद्रित करूया. तीन मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक आपल्या बंद डोळ्यांसमोर भ्रूमध्यामध्ये अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे,
असा गणेश रूपी ओम आपल्या डोळ्यांमध्ये भ्रूमध्याशामध्ये पाहत आहोत. या ओंकार रूपी गणेशाचे 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊन अगदी हळू आवाजातला उच्चार. ओ. 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 आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकवून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे. मनामध्ये लीन भाव भक्तिभाव आपल्याला साधनेसाठी लागणारी ऊर्जा ओमच्या आशीर्वादाने घेऊया आणि त्याच्या साक्षीने आपल्या साधनेला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या गरजांचं प्रदक्षिण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. सगळ्यांनी उठून उभं राहायचं स्टँडिंग मध्ये. हाताचा सपोर्ट न घेता उठून उभं राहूया आणि दुसऱ्या हाती घ्या. करणार आहोत आपण बॉडी टॅपिंग. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण शरीराला आपल्याला टॅप टॅप करत जायचं आहे. आपण याही आधी केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा तीच प्रॅक्टिस करतोय. दोन्हीही पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या आणि सुरुवात करणार आहोत आपण पावलापासून संपूर्ण शरीराला टॅपिंग. जिथे जिथे आपले हात पोचतील तिथे तिथे आपल्याला हे टॅपिंग करायचं. सुरू करूया. पावलापासून हळूहळू टॅप करायला सुरुवात करायची. दोन्हीही पावलं आपल्या अँकल जॉईंटचा मागचा भाग, आपल्या पोटरीचा भाग, समोरचा भाग, गुडघ्याचा भाग, ही सगळीकडे आपल्याला असं टॅप टॅप करत जायचंय. बरोबर. जिथे जिथे तुमचे हात पोचतील तिथे तिथे तुम्हाला हे टॅपिंग करायचंय. आपला मान, मानेचा मागचा भाग, पाठीचा भाग, चेहरा, डोकं, वरून खाली आणि खालून वर. बरोबर. पुन्हा तसंच रिव्हर्स जायचंय. खाली आल्यानंतर पुन्हा तसंच टॅप टॅप करत वरती या. जिथे जिथे तुमचे हात पोचतील तिथे तिथे तुम्हाला असं टॅपिंग करायचं. गळ्याचा भाग, आपले दंड, हात सगळीकडे. सावकाश वरती थांबायचे आणि विश्रांती. रिलॅक्स. आपल्या शरीरामधल्या सगळ्या लिम्फेटिक नोड्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपण हे बॉडी टॅपिंग करतो. करणार आहोत वायुनिष्कोनासन आणि त्यासाठी दोन्हीही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. आपल्या दोन्हीही हातांची 4 बोटं दोन्हीही पावलांच्या तळपायाच्या इथे आतमध्ये ठेवायची. ठीक आहे. खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता श्वास घेत खाली बसा, नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर या. हानुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर.
श्वास घेत खाली, श्वास सोडत वर आणि पुन्हा श्वास घेत खाली बसा. आपल्या हाताचा जो सपोर्ट आहे तो काढून घ्या पावलाच्या खाली. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना, जोरात श्वास सोडताना हात पटकन खाली घ्यायचे. म्हणजे आपण कपडे धुताना कसं कपडे आपटतो, सेम त्याप्रमाणे ही ऍक्शन. ठीक आहे. श्वास घेत वर घ्या आणि श्वास सोडत जोरात खाली घ्या. फोर्सफुली एक्झलेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 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 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश कृती थांबवायचे आणि श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय आणि विश्रांती घ्यायची. रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाच्या गतीकडे लक्ष. पुन्हा दोन्ही पाय चढून घ्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्हीही पावलं अगदी जुळवून घ्यायला हरकत नाही. अगदीच तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. नजर समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. खांदे रिलॅक्स ठेवा. एका बिंदूकडे आपली नजर स्थिर करा आणि आता फक्त चवड्याचा भाग वर उचला. फक्त चवड्याचा भाग वर उचलायचा आहे आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. स्ट्रेच स्ट्रेच. ज्यांना टाच दुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक आहे ही कृती. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. अजून एकदा आपल्याला हीच कृती करायची. आपली पोझिशन नीट तपासून घ्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. चेहरा शांत. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. आपल्या काफ मसल्स वरती येणारा स्ट्रेच त्याकडेही लक्ष द्यायचं आहे. जोर आणि श्वासाची असेलच. सुरू करूया. पुन्हा आपल्या चवड्याचा भाग वर उचलायचा आहे. आपलं संपूर्ण शरीराचा भार आपल्या टोज वर गेलेला आहे. म्हणजे आपला जो पावलं आहेत किंवा टोजला काय म्हणतात विसरले शब्द. संपूर्ण आपला जो भाग आहे चवड्याच्या भागावरती आलेला आहे. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. टाचा खाली आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर ठेवायचंय. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. श्वास घेत आपल्याला हात लांब करायचे आणि श्वास सोडताना जोरात टाळी मारायची. श्वास घेत लांब, श्वास सोडताना समोर टाळी. श्वास घेत लांब, 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 लांब. बरोबर. आता हात मागे घ्यायचे आणि एकदा मागे टाळी द्यायची, एकदा पुढे द्यायची. मागे, पुढे, मागे, 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 मागे. आता आपले हात डायग्नोली आपल्याला स्ट्रेच करायचे. म्हणजे उजवा हात उजव्या बाजूला, उजव्या दिशेने वर आणि डावा हात डाव्या दिशेने थोडेसे तिरपे. ठीक आहे. एक स्ट्रेच द्यायचा, थोडंसं मागे खेचायचे, समोर टाळी द्यायची आणि विरुद्ध बाजूने आपण फुली जशी मारतो ना त्याप्रमाणे कृती. ठीक आहे. हा बरोबर. सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. रिलॅक्स. पुन्हा एकदा विश्रांती घ्या आणि आपली जाणीव आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांकडे घेऊन जा. तिथे हलकंसं तुम्हाला झिंझिण्या आल्यासारखं वाटेल. तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपण थोडंसं ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न केला आणि जोड श्वासाची. करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. दोन्ही हात खाली असतील शरीराच्या जवळ, नजर समोर. ज्यांना असं वाटतं आपला तोल जातोय तर त्यांनी हात असे कमरेवर ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात सरळ खाली शरीराच्या जवळ, नजर समोर ठेवायची आहे. दोन्ही पावलं जोडून घ्यायची आहेत. श्वास घेत मान उजवीकडे घेऊया.
श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये, अजून एकदा श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. छान. आता टिल्टिंग करूया. बरं, डोळे उघडे ठेवून करा, नाही तर बॅलन्स जाईल. श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट करूया. उजवा कान उजव्या खांद्याजवळ, खांदा मात्र वर उचलायचा नाही. मध्ये श्वास घेत पुन्हा डावीकडे, एक्झेल सेंटर, इनहेल स्ट्रेच, एक्झेल सेंटर. अजून एकदा हीच कृती. खांदे मात्र वर उचलायचे नाहीयेत, स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. इनहेल अप, एक्झेल डाऊन, हनुवटी गळ्यात. इनहेल अप, exhale down, eyes open, inhale up, exhale down, inhale up. आता इथे थांबा, काही सेकंद थांबा. आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे घेऊन जा. तोंड बंद असेल, दातावर दात आणि नजर आपली आयब्रो सेंटरकडे. इथे 3 श्वास थांबा. श्वास घेताय, सोडताय. याला दृष्टीस्थल शक्ती विकासक असं नाव आहे. म्हणजे आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठीचा हा व्यायाम. नजर आपली आयब्रो सेंटरकडे असेल, डोळे जेवढे मोठे करता येईल तेवढे मोठे करायचे. तोंड बंद, श्वास चालू. सावकाश श्वास घेत घेत मध्ये या आणि करूया आता फुल नेक रोटेशन. ठीक आहे. ज्यांना पाठीकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची अशा प्रकारे. मी रोजच हे सांगते. आणि ज्यांना काहीच त्रास नाही त्यांनी मात्र फुल नेक रोटेशन. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन करूया आणि सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, क्लॉकवाईज रोटेशन. बरं, हे करताना कुठेही वाटतोय की आपला तोल जातोय तर हात कमरेवर घ्या. क्लॉकवाईज 3 वेळा. डोळे उघडे ठेवून ही कृती करा. जेव्हा आपण बसून ही कृती करतो तेव्हा डोळे मिटून करायचे. उभे राहून करताना डोळे ओपन ठेवायचे. विरुद्ध बाजूने 3 वेळा. सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. त्याचबरोबर आपण किती स्थिर आहोत, म्हणजेच आपलं रूट चक्र किती ऍक्टिव्हेट आहे हे आपल्या लक्षात येईल. सावकाश मान सरळ करायची आणि रिलॅक्स व्हायचं. आता रिलॅक्स व्हा. जिथे कुठे अवघडलेपणासारखं वाटत असेल तो पूर्ण भाग रिलीज करून घ्या. करूया एकपादतोलासन. स्ट्रेचिंग वाला आपण ताडासनास केलं नाहीये, मग त्यालाच सिमिलर हे आसन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे. आपला उजवा पाय जो आहे तो वर उचलूया, त्याचं पाऊल जमिनीकडे स्ट्रेच करूया. नजर समोर ठेवायची आहे. जे हात खांद्यातून आडवे आहेत ते सरळ डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. पुन्हा इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. नजर एका बिंदूकडे स्थिर करून इथे 10 सेकंद थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली घ्या, आडवे. उजवा पाय फक्त खाली घ्या. फक्त हात आडवे करायचे, खाली नाही पूर्ण घ्यायचे. उजवा पाय खाली घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय वर उचला, त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. डाव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल येईल इतकं वर उचलायचं आहे. ओके. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नॉर्मल श्वास चालू. नजर एका बिंदूकडे स्थिर आणि 10 सेकंद थांबूया. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली आणि विश्रांत. जाणीव श्वासाकडे. श्वासाची गती वाढलेली आहे.
की नॉर्मल आहे हे तपासूया. करणार आहोत आपण त्रिकोणासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. प्रत्येक आसन आपण 5 टप्प्यातनं करतो आणि पुढे जातो. पहिली स्थिती म्हणजेच आपली पूर्व स्थिती, जी आता आपण धारण केली आहे. आता वाटचाल करूया. म्हणजेच दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जाऊया. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचंय. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा आहे आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. ही झाली आपली अंतिम स्थिती आसनाची, म्हणजे तिसरा टप्पा. आता आपली नजर वर असलेल्या डाव्या हाताकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून घ्या अथवा डोळे उघडेच ठेवा आणि आपला हा संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती घ्या. म्हणजेच कुठेही अट्टाहास न करता यथाशक्ती थांबूया. स्थिर सुखमासनम. नॉर्मल श्वास चालू. गळ्यावर पाठकण्यावर आलेला ट्विस्ट, ताण, दाब. आता आपल्या आसनाचा चौथा टप्पा म्हणजेच उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आता विरुद्ध बाजूने हेच आसन. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. खांदे रिलॅक्स ठेवा. विरुद्ध बाजूने आता गळा, पाठकणा, तिथे आलेला ताण, दाब आणि पीळ याची जाणीव. पायाचे हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले जात आहेत. जोड श्वासाची. 3 श्वास थांबूया. येस, छान. पुढे चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करायचंय आणि आपला हा 5वा टप्पा म्हणजे पूर्वस्थिती. विश्रांती. आपण केलेलं त्रिकोणासन डोळे मिटून. या संपूर्ण आसनामुळे आपल्या शरीरामध्ये कुठे बदल, कुठे स्ट्रेच, कुठे दाब आलेला आहे हे आपलं आपण तपासूया. आणि हे केल्यामुळे आपल्याला किती मोकळं वाटतंय, की अवघडल्यासारखं वाटतंय हेही तपासूया. श्वासाच्या गतीकडे लक्ष. याचंच दुसरं व्हेरिएशन ते म्हणजे साईडवर त्रिकोणासन. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता आपण साईडने झुकणार आहोत. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची. उजव्या हाताने उजवा पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आता आपला पाठीचा कणा हा साईडने म्हणजे साईड वेस्ट बेंड आहे त्याला आणि स्ट्रेच सुद्धा आहे. मगाशी आपण ट्विस्टिंग होतं, आता स्ट्रेच आहे साईडने. सावकाश श्वास घेत घेत वर या. आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला झुकायला सुरुवात. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. 3 श्वास थांबायचं आणि उलट चाल करताना श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. श्वास सोडत हात खाली येतील. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती घेऊया. दोन्हीही आसनं आणि त्या आसनाचा आपण कुठल्या आसनामध्ये कम्फर्टेबल होतो हे तपासून पाहू. कदाचित काही जणांना दोन्हीही आसनं सोपी वाटली असतील.
4 सूर्यनमस्कार करायचे आणि त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचं. पुन्हा इथे स्थिरता. नजर समोर, हात शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घेऊया, दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. आपल्या भ्रूमध्यासमोर नुकताच उगवणाऱ्या सूर्याची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्या बंद डोळ्यांसमोर ही प्रतिमा आणूया. नुकताच डोंगरावरून सूर्य उगवत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभर काम करण्यासाठी, आपला उत्साह वाढवण्यासाठी, तो टिकवून ठेवण्यासाठी ही प्राणशक्ती ऊर्जा आपल्याला मदत करते. त्या सूर्यदेवतेप्रती मनामध्ये एक कृतज्ञता भाव, त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना आपण करूया. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम मरिचे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. मुखधोती. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती करून घ्या आणि मग विश्रांती घ्या. करणार आहोत आपण उड्डीयन आणि अग्निसार. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. बरं, आता ज्यांना पुन्हा एकदा सांगते, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळायचं आहे. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार. ठीक आहे, सुरू करूया. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. खुर्चीत बसल्याप्रमाणे आपला आकृती बंद असेल. खांदे रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. बघा, आपले हाताची 4 बोटं पुढच्या बाजूने आहेत आणि अंगठा हा मागच्या बाजूला आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला, आणि बोटं आतल्या बाजूला आहे. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. स्लॅन्टिंग पोझिशन थोडीशी पाठीची होते. पोटाची स्नायू अगदी ढिले सोडा. सुरुवातीला आपण करणार आहोत उड्डीयान. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. पोट आतल्या दिशेला जातंय आणि ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा, श्वास न घेता. आपापल्या क्षमतेने पोट अजून आतमध्ये खेचून घेऊया. छान.
उलट चाल करताना आधी पोट बाहेर घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. पोटाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन आपण इथे केलं. पुढची कृती अग्निसार. इथे आपण पोटाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन करून ते आत बाहेर हलवण्याची कृती सुरू करूया. दोन्ही पायांमध्ये पुन्हा अंतर. खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बनवा. चेहरा शांत ठेवा. तुम्ही जितकं सहज आणि शांतपणे कृती कराल तितकेच तुम्हाला इफेक्ट चांगले जाणवतील. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट बाहेर येतंय. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात करा. पोट आतल्या दिशेला जात आहे. आणि आता श्वास न घेता पोट आत बाहेर हलवण्याची कृती आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवून श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा आणि विश्रांती घ्या. उड्डीयान आणि अग्निसार हे नॉर्मली सूर्यनमस्कार झाल्यानंतर केले जातात. पोटाचे स्नायू अधिक बळकट होण्यासाठी, आपले कोर मसल्स आपले अधिक कार्यक्षम होण्यासाठी या सगळ्या कृती आहेत. सावकाश खाली बसूया आणि मग पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. कुठल्याही एका बाजूला आपली मान किंवा मध्यभागी. डोळे मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. संपूर्ण पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. नॉर्मल श्वास चालू. करणार आहोत आपण पवन मुक्तासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि ते फोल्ड करूया. दोन्हीही पायांना समोरनं हाताजवळ घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. खांदे रिलॅक्स ठेवा. डोळे एकदम मिटून घ्या. बरं, आपण मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालंधर बंध शिकलो होतो, बरोबर? तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण आसन करताना मूलबंध लावतो तेव्हा त्या कृतीला अश्विनी मुद्रा असं म्हणतात. तर आता आपल्याला तीच कृती करायची आहे. तुमच्या पूर्णपणे अॅनसच्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन करायचंय. तुम्हाला तो संपूर्ण भाग आतमध्ये खेचून घ्यायचा आहे. संपूर्ण तुमच्या अॅनसचा भाग तुम्हाला आतमध्ये खेचून घ्यायचा आहे. पवन मुक्तासनामध्ये ही अश्विनी मुद्रा लावली जाते. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे किंवा कुठल्याही गायनाच्या रिलेटेड अडचणी असतील त्यांनी मात्र ही मुद्रा करणं किंवा अश्विनी मुद्रा करणं हा मूलबंध लावणं टाळायचं आहे. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण आपल्या अॅनसच्या भागाचं कॉन्ट्रॅक्शन करायचं, आतमध्ये खेचून घ्यायचे ते संपूर्ण स्नायू. ज्यांना सर्वाइकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू आणि अश्विनी मुद्रा. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलटचाल करूया. सावकाश आणि मान सरळ करा. ज्या अनश्य भागाचं आपण कॉन्ट्रॅक्शन केलं होतं ते पूर्णपणे रिलीज करा. पावलं रिलॅक्स करा. हाताची पकड ढिली करा. दोन्ही हातांची पकड सोडून द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरं, पाय आपल्याला सरळ करायचे नाहीयेत. हाताचा विळखा तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे. आता इथे आधी रिलॅक्स व्हा. संपूर्ण जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे रिलीज होत आहे. आणि आता आपण करणार आहोत थोडंसं अप अँड डाऊन कृती करणार आहोत. ठीक आहे. रोलिंग करायचं आपल्याला. सुरुवातीला आपण उठणार आहोत, पाठीवर पडणार आहोत. सुरू करूया. सावकाश आपल्याला उठायचंय. बरं, आता शक्य असेल मग शक्य तरीशी टाचा वर उचला आणि पुन्हा पाठीवर या. तुमच्या क्षमतेप्रमाणे ही कृती करा. टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा. अजून 3दा हीच कृती. पाठीवर यायचंय आणि पुन्हा उठायचंय. बरं, मॅटवर बसून करा. चटई दादर असेल तर पाठकळ्याला दुखापत होऊ शकते. सावकाश थांबायचंय. पुन्हा पाठीवर यायचंय. हाताचा विळखा तसाच ठेवायचा.
आता आपण अप अँड डाऊन केलं. आता आपण साईडवर्ड करूया. म्हणजे एकदा उजव्या कुशीला वळायचं आणि एकदा डाव्या. डाव्याकडे जाताना आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. पुन्हा डोकं वर न उचलता उजव्या कुशीला यायचंय. कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. असं अजून 2दा कृती करा. एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला. पाठीच्या मणक्याला छान मसाज मिळतो. मध्ये येऊन थांबायचंय. मध्ये येऊन थांबा. हाताचा विळखा जो आहे तो सोडून द्या. आपले दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. करणार आहोत आपण द्रोणासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. सुरुवात करूया. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर. नजर तुमची तुमच्या दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या एका रेषेमध्ये येतील. बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. कोअर मसल्सवर असलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. सावकाश उलटचाल करूया. आधी सावकाश आपले पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचे स्नायू अधिक कार्यक्षम करायचे आहेत, त्यांनी हे द्रोणासन रोज जरूर करावं. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर थोडं विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. डोळे मिटून घ्यायचे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून देऊया. चेहरा शांत. करणार आहोत आपण शलभासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. हातांचे तळवे मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. पावलं जोडून घ्या. आणि आता एकाच वेळेला आपले दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. आता इथे आपल्याला हनुवटी वर उचलायची नाहीये. फक्त मागणं कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपण आपली एनर्जी लावलेली आहे. तो भाग आपण आपला एंगेज केलेला आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपल्या हातांचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतोय. श्वास घेतोय, सोडतोय. शलभासन. पाठकड्याची दुखणी, कमरेची दुखणी याच्याने कमी होतात. सायटिका उपचारात्मक आसन आहे. छान. उलट चाल करूया. हळूहळू दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा सपोर्ट जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण भुजंगासन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. डाव्या हाताची मूठ वळून घ्या आणि ती पकड आपलं जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे आपल्याला ही पकड ठेवायची. आपले खांदे कोपरं हलकेशे मागच्या बाजूने खेचून घ्यायचे. म्हणजे खांदे आणि हाताची कोपरं जमिनीला पॅरलल येतील. आता आपली एनर्जी किंवा आपला जो भाग आहे कमरेपासूनचा वरचा भाग तो आपण एंगेज करणार आहोत. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोटापर्यंत वर यायचंय. नजर सेलिंगकडे. बरोबर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय.
3 श्वास इथे थांबूया. छान. सावकाश उघडतात. कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशलावरून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. डोळे बंद. श्वास चालू. 2 श्वास इथे पूर्णपणे थांबा. करणार आहोत आपण गोमुखासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घ्या. खाली असलेला डावा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ घेऊन यायचंय. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या पावलांवर ठेवायचे आहेत. सीटचा भाग वर उचलायचा. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचं आणि पुन्हा खाली जमिनीवर बसायचं. बरोबर. आता इथे तुम्ही नॅपकिनचा आधार घेऊ शकता पुढची कृती करताना. आता वरती डावा उजवा गुडघा आहे त्यामुळे प्रथम डाव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग उजव्या हाताचा तळवा. हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीचा आकृतीबंध तपासून पहा. डोळे बंद. देहधारणा. गोमुखासन मेडिटेटिव्ह आसन आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामधलं मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्र या तिन्ही चक्रांवर एकत्रित परिणाम करणारं हे आसन आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आता बद्धहस्त गोमुखासन. डोळे उघडायचे. उजवा हात डोक्याच्या दिशेने. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी मात्र सावकाश करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा खेच द्या. तो मागे फोल्ड करा. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जायचा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. बरं, हातांची बोटं एकमेकांमध्ये सहज गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. नॅपकिनचं एक टोक एका हातात, दुसरं टोक दुसऱ्या हातात पकडून ही कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्यायची आहेत. नजर समोर ठेवायची. तुमचा उजवा दंड उजव्या कानाजवळ आहे आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. डाव्या खांद्यावरती प्रेशर आलेलं आहे. उजवी बाजू कमरेपासून वर असलेल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत ताणली गेली आहे. उजव्या बाजूच्या थाय मसल्सवर स्ट्रेच आहे. त्या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. डायबिटीज उपचारात्मक हे आसन आहे. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. सावकाश डोळे उघडा. जो हात खाली आहे डावा हात, प्रथम तो खाली येईल समोर. मग वर असलेला उजवा हात. खाली असलेला डावा पाय सुरुवातीला सरळ करूया जमिनीला घासत घासत. मग वर असलेला उजवा पाय. पुन्हा पावलं जोडून घ्यायची आहेत. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय सुरुवातीला फोल्ड करूया आणि मग उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड. आपले गुडघे मांड्या एका रेषेमध्ये येण्यासाठी सीटचा भाग वर उचलून थोडंसं पुढे झुकायचंय. पावलं आपली आपली ऍडजस्ट करून पुन्हा या स्थितीमध्ये स्थिर बसूया. डावा गुडघा वर आहे. उजव्या हाताचा तळवा प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल, मग डाव्या हाताचा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. डोळे अलगद मिटून पुन्हा या स्थितीचा कृतीबंध तपासूया. कुठल्या स्थितीमध्ये आपण सहज बसलो होतो हे आत्ता आपल्या लक्षात येईल. चेहरा शांत. या आसनाचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला प्राप्त होत आहेत आणि आपण आनंदाने सहजतेने हे आसन करतोय ही भावना आपल्या मनामध्ये.
पुढची कृती बद्ध हस्त गोमुखासन. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करून एक हलकासा स्ट्रेच आणि तो मागे फोल्ड करूया. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जाऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. नजर समोर, मान सरळ ठेवायची आहे आणि मग डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आता उजव्या खांद्यावर प्रेशर आहे. आपली डावी बाजू गुडघ्यापासून ते कोपरापर्यंत ताणली गेली आहे. तिथले वायुकोश मोकळे होत आहेत ही जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 3 श्वास आपण इथे थांबतोय. छान. उलट चाल करताना डोळे उघडा. जो हात खाली आहे उजवा हात तो प्रथम गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात. खाली असलेला उजवा पाय सरळ करूया आणि मग वर असलेला डावा पाय. आणि विश्राम. मान मागे सैल सोडूया, रिलॅक्स होऊया. या आसनाचा जो काही परिणाम झालेला आहे संपूर्ण शरीरावर, आपल्या श्वसन मार्गावर, त्याची अनुभूती घेऊया. त्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया पर्वतासन. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. ज्यांना वज्रासनामध्ये बसायचंय त्यांनी वज्रासनही करू शकतात. पाठकणा सरळ करून घ्यायचंय. छान. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला पॅरलल येतील. नजर समोर, खांदे रिलॅक्स ठेवा. आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर न्या. पुन्हा दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. बरं, कपाळावर नकळत आठ्या येऊ शकतात, तर कपाळ अगदी शांत, चेहरा शांत. नजर एका बिंदूकडे स्थिर करून डोळे अलगद मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू. आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग, तेथे आलेला ताण, आपले संपूर्ण वायुकोश मोकळे होत आहेत. आपली श्वसन क्षमता वाढतीये. पाठकळ्याचं आरोग्य सुधारतंय, त्याला व्हर्टिकल खेच आहे. त्याचबरोबर आपलं मन एकाग्र होण्यासाठी, शांत होण्यासाठी पर्वतासन. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. संथ गतीने सोडा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डोळे अलगद मिटलेले आहेतच. जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी. दोन्ही हात खाली घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आपल्याला अधिक मोकळं झाल्यासारखं वाटतंय का? आपला श्वास आपल्याला मोकळा झाल्यासारखा वाटतोय का? हे आपलं आपण तपासूया. शक्य असेल त्यांनी या स्थितीमध्येच पुढे कंटिन्यू बसण्याचा प्रयत्न करा. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. जेव्हा आपण एकाग्रने आणि मनापासून साधना करतो, तेव्हा हे प्राणस्पंदन आपल्याला पटकन, म्हणजे आपण जेव्हा ही स्थिती घेतो, अंगठा पहिलं बोट जुळून घेतो, तर आपल्याला ते सटल व्हायब्रेशन्स एका सेकंदामध्ये जाणवायला सुरुवात होते. जेव्हा आपण शरीर आणि मनाने जोडलेले असतो त्यावेळेला. तर आपण असे आहोत का? आपली स्थिती ही आहे का? हे तपासून पाहूया. अंगठा पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळून सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का? तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचक.
स्लोली कम्प्लिटली ब्रीद आउट. आपली जाणीव आता पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना तुमचा पाठकणा उभ्या कक्षेमध्ये ताणला जातोय. छाती भरून हवा आतमध्ये भरून घेतोय. आणि संथ रेचक स्लोली ब्रीथ आउट करा. तुमचा पाठकळा हळूहळू पुन्हा स्थिर होतोय. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झाले. शरीराकडून मनाकडे वाटचाल सुरू होत आहे. आपल्या अंतरंगामधल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये साक्षात परमेश्वर आहे, आत्माराम आहे, जो आपल्या ह्या सगळ्या हालचाली त्याच्यावर नियंत्रण आहे. त्याच्या साक्षीनेच आपण ह्या सगळ्या कृती करतोय. ही भावना आपल्या मनामध्ये प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या अंतरंगातला साक्षात परमेश्वर, आपण त्याला ही प्रार्थना बोललेलो आहोत. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. डोळे उघडायची घाई न करता सलग कृती करण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तनं. प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला ब्रीदिंग होल्ड करायचं आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद आणि इथे थांबा. उजवी नाकपुडी ओपन. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद अँड होल्ड. डावी नाकपुडी ओपन. डावीने संथ रेचक. अजून 3 आवर्तनं. उजवीने डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. आता इथे मी काही नावं घेईन, त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे. डावीने खोलवर दीर्घ पूरक. ओम ब्रह्मणे नमः. डावी बंद. ओम विष्णवे नमः. उजवीने संथ रेचक. ओम रुद्राय नमः. उजवीने पूरक. ओम ब्रह्मणे नमः. उजवी बंद. ओम विष्णवे नमः. डावीने संथ रेचक. ओम रुद्राय नमः. अजून एक आवर्तन असंच नाव घेऊन. डावीने पूरक. ओम ब्रह्मणे नमः. डावी बंद. ओम विष्णवे नमः. उजवीने रेचक. ओम रुद्राय नमः. उजवीने पूरक. ओम ब्रह्मणे नमः. उजवी बंद. ओम विष्णवे नमः.
डावीने रेचक. ओम रुद्राय नमः. उजवा हात गुडघ्यावर, डोळे मिटलेले आहेतच. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांची नावं घेऊन आपण हा नाडी शोधन प्राणायाम कंप्लीट केला. आपल्या श्वसन मार्गातला बदल, संत झालेली श्वासाची गती याची जाणीव. करणार आहोत शीतली आणि सितकारीची दोन दोन आवर्तन. सुरुवातीला करणार आहोत शीतली प्राणायाम. जिभेची बंहाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंडाने हवा आतमध्ये भरून घेऊया. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. जीवातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. अजून एक आवर्तन. जिभेची बंहाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. सितकारीची दोन आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या कटीतनं हवा आतमध्ये खेचून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने सावकाश रेच. अजून एक कृती. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. शीतली आणि सितकारी दोन्हीही प्राणायाम मन शांत करणार, स्थिर करणार. करणार आहोत भ्रामरीची तीन आवर्तन. षण्मुखी मुद्रेमध्ये आपल्या अंगठ्याने दोन्हीही कान बंद करायचे. पहिलं बोट हे दोन्हीही डोळ्यांवरती असेल. मधली दोन बोट आपल्या नाकाच्या शेंड्यावर. रिंग फिंगर आपल्या ओठांच्या इथे आणि आपली करंगळी हनुवटीच्या इथे. बरं, आता इथे आपल्याला श्वसन मार्ग मोकळा ठेवायचा आहे. कोणीही नाक बंद करू नका. खांदे रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत. षण्मुखी मुद्रा आपण धारण केली आहे आणि पुढे करणार आहोत तीन आवर्तन भ्रामरीची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली ज्ञान मुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन, साधी मांडी आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्यायची. आज आपण अकार, उकार आणि मकारासहित शवासन करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती धारण करायची आहे, जी आपण घेतलीच आहे. आपली जाणीव कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे, पावलापासून ते कमरेपर्यंत घेऊन जायची. आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय, या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग, आपले हिप जॉईंट्स, संपूर्ण आपल्या ऍनसचा भाग शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. या संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायामध्ये शिथिलता आणूया.
अकाराची जोड देऊन एक श्वास भरून घेऊया. आपली जाणीव पावलापासून आपल्या कमरेपर्यंत. श्वास सोडत चा उच्चार करूया. अ. शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल होत चाललाय. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल होत करूया. पाठकड्यांमधले ते 30 मणके शिथिल, पोटाचा भाग, तिथले सगळे स्नायू ग्रंथी शिथिल, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, आपली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल. आपल्या शरीराचा हा संपूर्ण मधला भाग उकाराची जोड देऊन शिथिल करूया. एक श्वास भरून घेऊया. आपली जाणीव आपल्या नाभीपासून संपूर्ण या शरीराच्या मधल्या भागाकडे. श्वास सोडताना उकार. ओ. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातले आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरशी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल. दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली गुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठेविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि श्वास सोडताना म चा उच्चार. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया आणि संपूर्ण अकार, उकार आणि मकारासहित आपलं शरीर शिथिल करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचार कमी झालेले आहेत. मन शांत आणि एकाग्र झालेलं आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतो. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव, आपल्या शरीरातली सगळी नकारात्मकता आपण या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मी श्वास घेताना प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त माझे सगळे वाईट विचार, माझ्या सगळ्या नकारात्मक भावना ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. मी निरोगी आहे. माझं शरीर, मन स्थिर आहे, शांत आहे. मनोमन आपले आद्य पुरुष, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करू. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या दिवसाला सुरुवात करण्याआधी त्यांचे आशीर्वाद घेऊया. सावकाश हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल करून डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया.
ज्या कोणाला अजून पडून राहायचं असं वाटत असेल, इच्छा असेल, तर त्यांनी शवासनामध्ये थांबायला हरकत नाहीये. डोळे मिटलेले, दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. आपले सोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत व्हा. आपली साधना ओढून समर्पित आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने इच्छाशक्तीने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हातांच्या जागांना धरा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या अंकडे. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. धन्यवाद. मीटिंग एंड करते.